तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करत आहोत. सुभाष पाळेकर आपल्यासोबत आहेत आणि सुभाष पाळेकरांशी सगळं महाराष्ट्र गप्पा मारतोय. त्यांना विचारतोय की आमचा टोमॅटो असेल, ज्वारी असेल, डाळिंब असेल, सगळ्या संदर्भामध्ये काही लोक विचारत आहेत आणि सुभाष पाळेकर अतिशय मोकळेपणानं उत्तरं देत आहेत. आणखी फोन येणार आहेत सुभाष पाळेकर, त्यामुळे आपल्याला उत्तरं द्यायची आहेत. पण एक प्रश्न सुरुवातीला मी तुम्हाला असं विचारतो, आत्ता या शेवटचा सेगमेंट आहे हा. तुमचं जे काही आध्यात्मिक तुम्ही सगळं म्हणत असता त्याचा काही वेळा एक वेगळा चुकीचा अर्थ लावला जाण्याची शक्यता आहे की हे काहीतरी धार्मिक आध्यात्मिक, कारण हे मुळामध्ये विज्ञान आहे. असं असताना त्याला आध्यात्मिक म्हटल्यामुळे बरं, दुसरीकडे असं आहे की तुम्ही ते सुभाष पाळेकर आहात की ज्यांनी सगळ्या कीर्तनकारांना फटकारलेलं आहे आणि फटकारून सांगितलं की तुम्ही टाळ कुटता आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं काय. त्यामुळे कीर्तनकारांना, टाळकुट्यांना फटकारणारा माणूस आध्यात्मिक शेती करायला लागतो. ही काय नक्की गंमत आहे, जरा सांगा. नाही, काय तुमचा मजेशीर प्रश्न आहे. हे बघा आवटे साहेब, पूर्ण म्हणजे भारतामध्ये, जगामध्ये 99% लोक हे धार्मिकच म्हणजे आध्यात्मिकच असतात. 1% कोणी नास्तिक असेल तो सुद्धा ईश्वराबद्दलच नेहमी चर्चा करत असतो, तो हे करत असतो. माझा तो प्रश्न नाही आहे. प्रश्न असा आहे की जंगलामध्ये तुम्ही जा, तिथं अगणित फळबळ देणारं झाड प्रचंड विस्तारलेलं मानवाच्या सहायतेशी उभं आहे. त्याला सगळे नद्रव्य मिळाले आहे. कोणी दिले? निसर्गाने दिले. म्हणजे ईश्वराची स्वतःची व्यवस्था आहे. त्या व्यवस्थेनंच ते सगळे अन्नद्रव्य उपलब्ध होतात. किंबहुना आपल्या शेतीमध्ये सुद्धा 98.5% अन्नद्रव्य फक्त हवामानापासून मिळतात. 1.5% जमिनीतून घेतात. हे विज्ञान सांगतं, बेसिक विज्ञान सांगतं. आणि म्हणून अध्यात्माचा टच यासाठी देतो आहे की इथे आपण ज्या निसर्गाच्या व्यवस्थेतून आपल्याला सगळं पिकांना मिळत आहे त्याचं आपण आभार मानावे. आणि अध्यात्म म्हणजे मी 2 शब्द वापरतो. जे ईश्वरामध्ये श्रद्धा राखतात त्यांना मी आध्यात्मिक शेती म्हणतो. जे नास्तिक आहे, जे ईश्वरात श्रद्धा मानत नाही, त्यांना मी नैसर्गिक शेती म्हणतो. दोन्ही शब्द वापरतो. आणि मी पहिलेच तुमच्या शेतीच्या मॉडेलचा धर्माशी किंवा काही संबंध नाही. किंवा अध्यात्माचा धर्माशी काही संबंध नाही. अच्छा, हे अतिशय वैज्ञानिक, विज्ञाननिष्ठ असं आहे. फक्त जे लोक त्या प्रकारे बोलतात तुम्ही त्या परिभाषेत त्यांना सांगता, एवढाच त्यातला मुद्दा आहे. अकोले जे आहे नगर जिल्ह्यातलं, मगाशी कोणीतरी अकोल्यामधून बोललं होतं, तिथलेच गणेश आहेत, त्यांना काहीतरी बोलायचं आहे. गणेश बोला. हॅलो. हा गणेश बोला. हा सर, नमस्कार. प्रथमतः पाळेकर सरांचं अभिनंदन. धन्यवाद. सर, माझा प्रश्न असा आहे, आमची डाळिंबाची शेती आहे. हो. पण डाळिंबावर सध्या शॉर्ट होर बोलर म्हणजे आपण म्हणतो सुरशा, मर रोग आणि एक तेल्या हे प्रमुख त्रास देणारे शेतकऱ्यांना फार मोठे रोग आहेत. हो. तर त्यासाठी नियंत्रणासाठी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे झिरो बजेट शेतीत? हां, तुम्ही अतिशय चांगला प्रश्न केला आहे. कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि कर्नाटकामध्ये तेल्याने डाळिंब उद्ध्वस्त झालेले आहे. पण तुम्हाला मी आश्चर्याची गोष्ट सांगतो की रासायनिक शेतीमध्ये, सेंद्रिय शेतीमध्ये तेल्या आहे, मर आहे डाळिंबावर. पण झिरो बजेट नैसर्गिक शेतीमध्ये तेल्या नाही आणि मरसुद्धा नाही आहे. कारण तेल्या हा प्रतिकारशक्ती घटल्यामुळे येतो. रासायनिक शेतीमुळे प्रतिकारशक्ती घटते, कारण प्रतिकारशक्ती देणारा ह्युमस निर्माण होत नाही, त्याला प्रतिबंध केला जातो. सेंद्रिय शेतीमध्ये ह्युमस निर्माण होतच नाही, कारण झाडा मुळीजवळ ते तयार होत नाही, कुठेतरी कारखान्यामध्ये तयार होतं. आणि म्हणून तिथे प्रतिकारशक्ती नसल्यामुळं हे तेल्या येतो. झिरो बजेट शेतीमध्ये आम्ही आच्छादन देतो, जीवामृत देतो, त्याच्यामुळं ते जीवाणू त्याला कुजवतात, ह्युमसची निर्मिती होते. ह्युमस निर्माण झाल्यामुळं झाडामध्ये प्रतिकारशक्ती येते आणि प्रतिकारशक्ती असल्यामुळं तेल्या अजिबात येत नाही, कोणताही रोग येत नाही. आणि मर काय येतो? जमिनीमध्ये तुम्ही प्रचंड पाणी वापरता. ठिबक सगळ्यात दोषपूर्ण आहे. ठिबकचं पाणी म्हणजे ते सगळ्या रोगांना निमंत्रण देणार आहे. कारण ठिबकचं पाणी जिथं पडतं तिथे गच्च ओलावा असतो, वापसा नसतो, मुळीजवळ हवा खेळत नाही आणि मग मुळी धोक्यात येते. आणि म्हणून जर तुमच्याकडे ठिबक असेल तर तुम्ही गवताच्या पिंडीवर आच्छादनावर डिपर ठेवा, म्हणजे ते समांतर पसरेल. ताबडतोब जीवामृत चालू करा, आच्छादन द्या आणि चवळी हुलगा म्हणजे चवळी कुळथी किंवा आपली मटकी किंवा कडधान्याचं पीक घ्या. 2 झाडामध्ये शेवगा घ्या आणि मग तुम्हाला दिसेल पाणी अत्यंत कमी द्या. झिरो बजेट शेतीमध्ये फक्त 10% पाणी पाहिजे, 90% पाहिजे पाण्याची बचत होते आणि तुम्ही 200% पाणी देता. ठिबकमुळे तर जास्तच जाते. हा दावा चुकीचा आहे. ठिबकनं 60% पाणी वाचते असं तज्ज्ञ सांगतात. झिरो बजेट शेतीमध्ये 90% पाणी वाचते. मग कोणताच तुम्ही बरोबर. पुढचा लगेच प्रश्न आहे साताऱ्याहून गणेश, साताऱ्याहून बोलतायत. गणेश बोला.
हा गणेश बोला. सर मी गणेश कोळेकर बोलतोय सातारावरून. हो. सर मला ऊसा संदर्भात विचारायचं होतं. जास्तीत जास्त उत्पन्न घ्यायचं आहे आणि कसं वापर करायचा ते पण सांगा. हां, ऊस पीक हे वास्तविक अत्यंत कमी पाण्यातसुद्धा घेता येते, आम्ही सिद्ध केलेलं आहे. ऊसाला खूप पाणी पाहिजे हा जो गैरसमज आहे तो डोक्यातून काढून टाका. ऊस हा 8 फूट पट्ट्यामध्ये घ्यायचा आहे, 2 फुटावर सऱ्या पाडायच्या आहे आणि एका सरीमध्ये ऊस लावायचा आहे. त्या सरीच्या उंचावर तुम्हाला कांदा किंवा लसूण लावायचा आहे, कारण कांद्याच्या मुळ्याचं खूप चांगलं सहजीवन आहे. दुसऱ्या नंबर 2 सरीमध्ये डाव्या बाजूला तुम्हाला कडधान्य लावायचं आहे, उजव्या बाजूला मिरची लावायची आहे. नंबर 3मध्ये भाजीपालाची पिकं घ्यायची आहे दोन्ही बाजूला. नंबर 4मध्ये पुन्हा कडधान्य आणि मिरची घ्यायची आहे. जीवामृत महिन्यातून 2दा 200 लिटर एका एकराला पाण्यातून द्यायचं आहे. जीवामृताच्या 6 फवारण्या करायच्या आहे. 100 लिटर पाण्यामध्ये 5 लिटर, नंतर 150 लिटर पाण्यामध्ये 10 लिटर जीवामृत, नंतर 200 लिटर पाण्यामध्ये 20 लिटर जीवामृत आणि हे मग कंटिन्यू चालू ठेवायचं आहे. 200 लिटर पाण्यामध्ये 20 लिटर जीवामृत आणि आच्छादन करा. आंतरपीक अतिशय महत्त्वाचे आहे आणि आमच्या पद्धतीमध्ये म्हणजे रासायनिक पद्धतीमध्ये एका एकराला 3 ते 4 टन बेणं वापरतात. 3 ते 4 टन बेणं जेव्हा तुम्ही जमिनीत टाकता तेव्हा 4 क्विंटल साखर मातीत मिसळता. एका एकराला 4 क्विंटल मातीत मिसळी साखर 30,000 किती लाख हेक्टर जमीन आहे ऊसाखाली, किती प्रचंड नुकसान आहे, नॅचरल लॉस आहे. आमच्या पद्धतीमध्ये झिरोबल शेतीमध्ये एका ऊसाच्या धाटापासून फक्त 2 किलोच्या एका एकराचं बेलं तयार होते आणि त्या एका एकराच्या बेल्यापासून तुम्हाला ऊस घेता येतो. झिरो बजेट आहे आणि म्हणून ऊस आम्ही आमच्या पद्धतीनं एका एकराला 70 टन, 80 टन, 100 टनसुद्धा आता उभे आहेत मॉडेल. तुम्ही जाऊन बघू शकता. पश्चिम महाराष्ट्रात आहे, मराठवाड्यात आहे, विदर्भात आहे. ज्या वेळेला रासायनिक शेतीमध्ये सतत उत्पादन घटत 30 टनापर्यंत 25 टनापर्यंत आलेलं आहे आणि म्हणून उत्पादन खर्च 0 आहे. उत्पादन वाढतं, पहिल्या वर्षी निष्कर्ष मिळतात, रोग येत नाही, कीड येत नाही आणि जर 10% पाण्यात तुम्हाला ऊस चांगला पिकत असेल, तुम्ही गूळ बनवा. गूळ बनवला तर एका एकरातून तुम्हाला 6 लाख रुपये मिळतात गुळाच्या मदतीनं आणि एका टनाचे तुम्हाला जवळपास 4,500 ते 8,000 रुपये टनाचे भाव मिळतात ऊसाचे. म्हणजे जर हे लघु उद्योग उभे केलेत ऊसापासून गूळ बनवायचे तर मला वाटते खूप काही बदल ऊस शेतीमध्ये होणार आहे. बब्बू पठाण आहेत, त्यांना काहीतरी विचारायचं आहे. बब्बू पठाण बोला. बोला बोला पठाण बोला. हा नमस्कार. नमस्कार. हां, नमस्कार, बोला. हा दादा, आपलं एकदा व्याख्यान ऐकलेलं आहे आणि दुसरं असं की मिठाचा वापर शेतीमध्ये कसा करता येईल. सध्या मिठाचा वापर केलेला आहे मी शेतामध्ये. नाही, पठाण साहेब लक्षात ठेवा, हा मिठाला जागाव म्हणतात आणि मिठाचा वापर शेतीमध्ये करणं म्हणजे मोठं पाप आहे. मिठाची काही आवश्यकता नाही. मीठ हे आवश्यक अन्न आहे. मिठाशिवाय आपण जीवू शकत नाही आणि मर्यादित मीठ उत्पादन होतं भारतामध्ये आणि म्हणून मिठाचा वापर करण्याची काही आवश्यकता नाही. जे मीठ वापरतं आहोत, मला सांगा, रासायनिक शेतीनं मीठ फुटलं जमिनीला, लाखो हेक्टर जमीन बर्बाद झाली, बंजर झाली, जिथं गवतही उगवत नाही, त्या ठिकाणी मीठ सांगणारे हे यांनी विचार केला पाहिजे. मिठाची काही आवश्यकता नाही. फक्त जीवामृतावर, आच्छादनावर, आंतरपिकावर उत्तम पिकं तुम्हाला घेता येतात आणि म्हणून मला सगळ्यांना नम्र विनंती आहे की मिठाचा वापर तुम्ही करू नका. ते खाण्याचा पदार्थ आहे, फक्त खाण्यासाठी ठेवा आणि जर तुम्ही हे कराल तर नक्कीच तुम्हाला उत्पादन चांगलं मिळेल आणि एक देश कार्य होईल. सुभाष पाळेकर, हे सगळे प्रश्न लोकांचे महत्त्वाचे आहेत, तुमची उत्तरं महत्त्वाची आहेत. एक मला सांगा, म्हणजे मगाशी कार्यक्रमापूर्वी मी तुम्हाला जे म्हटलं की आपण बसणार आहोत, जिथे आता बोलणार आहोत तिथे कॅमेरा असणार आहे, लाईट्स असणार आहेत, हे सगळं कृत्रिम सगळं वातावरण आहे. मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुम्ही नैसर्गिक शेतीचा पुरस्कार करत आहात, पण मुळात निसर्गच निसर्ग राहिलेला नाही आहे. जो निसर्ग तुम्ही म्हणता आहात तोच बदलला आहे. म्हणजे तुम्ही म्हणता गाय, देशी गाय, पण देशी गायसुद्धा पूर्वीची उरली आहे का? तिचं पण सगळे कॅरेक्टरिस्टिक्स बदललेले आहेत. जेव्हा निसर्गच निसर्ग उरलेला नाही तेव्हा शेती पूर्णपणे 100% नैसर्गिक करण्याचा अट्टाहास का? त्याला थोडीशी काही जोड द्यावी लागणार आहे असं नाही का वाटत? नाही, तुमचा प्रश्न मला माहीत आहे आणि पत्रकार म्हणून तुम्ही तो खोचक प्रश्न विचारलाही मला माहीत आहे. परंतु मी सांगतो आवडे साहेब, विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये प्रत्येक घरी गावांनी गाय, शुद्ध गाव आहे, गाय 100% आहे, त्यामध्ये भेसळ नाही आहे. किंबहुना पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुमची खिलार आहे, शुद्ध आहे.
म्हणजे गाय नाही हा प्रकार नाही आहे. एका गायीपासून 30 एकरची शेती तुम्हाला करता येते. म्हणजे गाय हा उपलब्ध नाही हा प्रकारच नाही आहे. दुसरी गोष्ट, निसर्गाची स्वतःची व्यवस्था आहे पीक वाढवण्याची, आणि त्या व्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करणे म्हणजे मानवी टेक्नॉलॉजी, जे कृषी विद्यापीठं किंवा बाकीच्या टेक्नॉलॉजी येत आहेत तो हस्तक्षेप आहे. झिरोबळी शेतीमध्ये आम्ही तो हस्तक्षेप बाजूला करतो, निसर्गाला वाव देतो, आणि निसर्गाला वाव दिल्यानंतर निसर्ग काम करतो. निसर्गामध्ये ती क्षमता आहे स्वतःला पुनर्स्थापित करण्याची, आणि आम्ही सिद्ध केलेलं आहे. अडथळे दूर करणे म्हणजेच नैसर्गिक शेती असं मी मानतो. अच्छा, हे सगळी चर्चा महत्त्वाची आहेत. पण एक प्रश्न आणखी असा आहे की आता शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा मगाशी ओझरचा उल्लेख तुम्ही केला, पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या एवढ्या वाढत आहेत, ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न आहे, हे सगळं आहे. याला झिरो बजेट शेती पुरेशी पडणार आहे का, आणि काय 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 सांगू शकते? हा अतिशय चांगला महत्त्वाचा म्हणजे आता करंट प्रश्न आहे. 7 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या भारतामध्ये. त्यामध्ये एकही शेतकरी असा नाही की जो झिरो शेती करतो आणि आत्महत्या करतो. आम्ही आत्महत्याच्या मागची कारणं नष्ट केलेली आहे. माझ्या अभ्यासाप्रमाणे जी कुटुंबाची मी अभ्यास केला आत्महत्या केलेल्या, त्यानुसार 5-6 कारणं मला दिसून आली. ते म्हणजे उत्पादन खर्च सतत वाढणे आणि कर्जबाजारीपणा होणे. झिरो बजेटमध्ये उत्पादन खर्च 0 आहे, कर्ज काढण्याची आवश्यकताच नाही, त्याच्यामुळे तो प्रश्नच येत नाही. दुसरा आहे नैसर्गिक आपत्ती. नैसर्गिक आपत्तींना पीक नष्ट होतं, पण तुम्हाला आश्चर्य वाटेल साहेब की नैसर्गिक आपत्तीमध्ये सुद्धा आमचे पीक वाचून राहिले. शेजारचं पीक नष्ट झालं, दुष्काळामध्ये नष्ट झालं. तुमची हेल्थ स्टार म्हणजे तुमचं गारपीट झालं. गारपिटामध्ये आमचं अतिशय कमी नुकसान झालं, पण त्यांचं खूप नुकसान झालं. खूप पाऊस आला, पीक जमिनीवर लोळलं, रासायनिकतेचं नष्ट झालं, आमचं पुन्हा उभं झालं. म्हणजे नैसर्गिक आपत्तीमध्ये सुद्धा ठामपणे उभं राहण्याची क्षमता आमच्या पिकामध्ये उभी करतो आम्ही. त्याच्यामुळं ही सगळी चर्चा खरंच अतिशय महत्त्वाची आहे. फक्त एक पुन्हा तुम्ही म्हणाल की पत्रकार म्हणून तुम्ही खोचक प्रश्न विचारताय, पण मला सांगा की तुम्ही विदर्भातले आहात, तुम्हाला पद्मश्री मिळाली, आपले मुख्यमंत्री विदर्भातले आहेत. मी सातत्यानं ऐकतोय की तुम्ही बाहेर गेलात, म्हणजे काय आंध्र प्रदेशमध्ये गेलात, छत्तीसगडला गेलात, हिमाचल प्रदेशात गेलात, तिथे काही बोलताय, तिथे काही कार्यशाळा घेताय वगैरे, पण तसाच प्रतिसाद तुम्हाला महाराष्ट्रातून, महाराष्ट्र सरकारकडून मिळतोय असं काही वाटतंय का? मला वाटते तुम्ही आता गुगली टाकलेली आहे आणि मी गुगली तुमची आता चांगल्या तऱ्हेने हाताळतो आहे. महाराष्ट्र सरकार असं का करत नाही हे पत्रकारांनी शोधून काढायला पाहिजे, कारण तो प्रश्न माझ्याजवळ नाही आहे उत्तर. मी महाराष्ट्र सरकार नाही आहे आणि माझा महाराष्ट्र सरकारशी काही सुतोवाच नाही आहे, कोणताही संपर्क आलेला नाही, आमचा संवाद नाही आहे. आणि मग पत्रकार म्हणून तुम्ही जर हा प्रश्न विचारला तर शेतकऱ्यांचं फार भलं होईल असं मला वाटतं. एक मात्र खरं आहे की आम्ही साम टीव्हीने आता श्रेय घेतलं पाहिजे की मुख्यमंत्र्यांपूर्वी महाराष्ट्राच्या वतीनं आम्ही तुमचा सत्कार केला आणि अभिनंदन केलं, याचा आनंद आहे. आणि लगेच आमच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री सुद्धा नक्की तुमचं अभिनंदन करतील, स्वागत करतील, सत्कार करतील. ही चर्चा खरंच खूप महत्त्वाची होती, कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे नेहमीपेक्षा ही चर्चा पूर्णपणे वेगळी होती. साधारणपणे आपण जी चर्चा करत असतो ती चर्चा वेगवेगळ्या विषयांवर असते. यावेळी मात्र सुभाष पाळेकरांशी संवाद, आणि तो संवाद मी फक्त निमित्त होतो, पण खरं म्हणजे सगळ्या महाराष्ट्रानं साधला हा संवाद अतिशय महत्त्वाचा आहे. मला खात्री आहे की काही त्यामध्ये आक्षेप असतील, मतभेद असतील, चर्चा होईल, पण मुळामध्ये शेतीच्या मॉडेलच्या अनुषंगानं एक चर्चा सुरू आहे, एक कृती सुरू आहे, आणि त्या कृतीला पद्मश्रीनं सन्मानित केलेलं आहे. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. पद्मश्री सुभाष पाळेकर, तुमचे पुन्हा एकदा अतिशय मनापासून आभार, धन्यवाद. तुम्ही एवढा वेळ दिला तिथे. सगळ्याच महाराष्ट्राच्या सगळ्या शेतकऱ्यांनी ज्या प्रकारे प्रश्न विचारले त्यांचे अतिशय मनापासून धन्यवाद. आज थांबूया इथंच. पुन्हा भेटू उद्या रात्री 8 वाजता तुमच्या आतल्या आवाजासह. पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.